तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत क्लास 7 चॅप्टर 10 बँक अँड सिंपल इंटरेस्ट, त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 41. आपण मागील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 40 पाहिलं, यामध्ये पाहणार आहोत 41. तर आपण प्रॅक्टिस सेट 40 मध्ये जे महत्वाचे फॉर्म्युले होते, जे की अमाऊंट इज इक्वल टू इंटरेस्ट इज इक्वल टू, ते फॉर्म्युले आपण पाहिले आणि त्याच्या आधारे गणित करणे किती इजी असतं हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि त्याच फॉर्म्युल्याच्या आधारे या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस सेट 41 या ठिकाणी सोडवायचं आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहूया. इफ द इंटरेस्ट ऑन 1700 rupees is 340 rupees for 2 years, the rate of interest must be. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यामधला आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी चॉईस करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय काढायला सांगितलंय हे अगोदर आपल्याला पाहावे लागेल. तर प्रिन्सिपल दिलेला आहे 1700 रुपीज, या ठिकाणी इंटरेस्ट दिलेला आहे 340, टाइम दिलेला आहे म्हणजे इयर्स दिलेले आहेत 2 इयर्स. तर आपल्याला या गणित मॅथमध्ये या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय काढायचं, रेट काढायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर आपण इंटरेस्टचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू. आपण प्रॅक्टिस सेट 40 मध्ये आपण ते फॉर्म्युले पाहिलेले आहेत. इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. ओके. तर आपण काल बघितलंय P मीन्स प्रिन्सिपल, R मीन्स रेट, T मीन्स टाइम, इयर, पिरियड आणि I मीन्स इंटरेस्ट. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, प्रिन्सिपल किती आहे पाहायचंय. प्रिन्सिपल आहे 1700. दुसरं बघूत आपण या ठिकाणी रेट किती आहे. रेट या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. पुढचं टाइम किती आहे, 2 इयर्स आहे. इंटरेस्ट किती आहे या ठिकाणी 340. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्व नंबर्स या ठिकाणी संख्या मिळालेल्या आहेत. फक्त या काय करायच्यात, आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये संख्या ठेवून उत्तर काढायचं आहे. तर बघा, इंटरेस्ट आय मीन्स इंटरेस्ट दिलेला आहे 340 इज इक्वल टू P प्रिन्सिपल 1700 इंटू रेट काढायचा आहे, टाइम 2 इयर्स अपॉन 100. तर या ठिकाणी काटाकाटी करूयात. 0 0 0 0 काय उरलं बघा. therefore 340 is equal to 17 into R into 2. 340 is equal to, या ठिकाणी दोन्हीचं काय करायचं आहे, 17 आणि 2 चा मल्टिप्लाय करायचं आहे. किती आला, 17 2 जा 34 इंटू R. 340 या ठिकाणी 34 मल्टिप्लाय मध्ये आहे. इज इक्वल टू चे इकडे आल्यानंतर हे कशामध्ये जातं, डिवायडेशन मध्ये. R बघा काटाकाटी. 34 1 जा 34, 34 1 जा 34 अँड हे 0 किती आलं 10. 10 इज इक्वल टू R, त्याच्यापेक्षा आपण असं लिहूत R इज इक्वल टू 10. म्हणजे R मीन्स काय आलं या ठिकाणी, रेट आलं. तर रेट किती आलं या ठिकाणी 10 आलं. आपल्याला काय काढायला सांगितलं होतं या ठिकाणी, 2 इयर्स द रेट ऑफ द इंटरेस्ट मस्ट बी. तर 2 इयर्सचा आपल्याला या ठिकाणी रेट काढायचा होता. तर 2 इयर्सचा रेट या ठिकाणी किती आला, 10 आला. म्हणजे आपलं कोणतं, हे 4 नंबरचा आन्सर बरोबर आलं. तर कशा पद्धतीने बरोबर आलं ते आपण या ठिकाणी पाहिलं. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया.
if the interest on 3,000 rupees is 600 rupees at a certain rate for a certain number of years, what would the interest be on 1,500 rupees under the same condition? आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, 300 रुपीजचं या ठिकाणी इंटरेस्ट दिलेला आहे 600 रुपीज आणि या 300 वरून आपल्याला काय करायचं आहे 1,500 रुपीजचा आपल्याला या ठिकाणी इंटरेस्ट काढायचा आहे. तर बघा सोपी पद्धत आहे, कारण 300 ला जो रेट आहे, 300 ला जो टाइम आहे, तोच रेट तोच टाइम 1,500 ला आहे. सॉरी 3,000 ला जो आहे तोच 1,500 ला आहे. तर या ठिकाणी प्रिन्सिपल किती आहे 300 आणि त्याची इंटरेस्ट किती आहे, सॉरी प्रिन्सिपल किती आहे 3,000 आणि त्याची इंटरेस्ट किती आहे 600. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल 1,500 आणि याचं काय काढायचं आहे इंटरेस्ट काढायचं आहे. तर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायची गरज नाही, कारण उत्तर आन्सर एकदम इझी आहे. 300 च्या हाफ किती आहे 1,500 आहे. तर आपण मी काय करायचं या ठिकाणी 600 च्या हाफ केलं की या ठिकाणी काय येतं ऑटोमॅटिक इंटरेस्ट येतं. 600 च्या हाफ काय आलं 300. आता इथं हाफ दोन्हीचे कंडिशन सेम असल्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी इंटरेस्टला बी या ठिकाणी हाफ केलं आणि त्या ठिकाणी आपण आन्सर काढलं. 600 च्या हाफ किती आलं 300. तर या ठिकाणी 1,500 चे इंटरेस्ट आलं 300 रुपीज. तर या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर आलं. तर क्वेश्चन 3 बघा, जावेद डिपॉझिटेड 12,000 rupees at 9 PCPA in a bank for some years and withdrawal his interest every year. At the end of the period, he had received altogether 17,400 rupees. For how many years had be deposited his money? तर या ठिकाणी जावेदनं काय केलेलं आहे 12,000 रुपये या ठिकाणी बँकेमध्ये डिपॉझिट केलेलं आहे. काय रेटनं 9%. पण तो काय करतो प्रत्येक वर्षाला त्याचा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट काय करतो तो काढून घेतो. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, तर हाऊ मेनी पिरियड मीन्स या ठिकाणी आपल्याला टाइम काढायचा आहे. तर किती आफ्टर इयर्स, हाऊ आफ्टर इयर्स किती वर्षानंतर त्याला 17,400 रुपीज या ठिकाणी मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे इयर्स काढायचं आहे. तर आपण काय करतो अगोदर या ठिकाणी नंबर्स बाजूला काढून घेऊ. तर सुरुवातीला काय करतो आपण प्रिन्सिपल बघू, किती आहे प्रिन्सिपल 12,000 रुपीज. रेट काय आहे 9%. टाइम मीन्स इयर आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी इंटरेस्ट तेही काढायचं आहे आणि 17,400 हे काय आहे या ठिकाणी टोटल अमाऊंट आहे 17,400. या नंबर्सवरून आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला इंटरेस्ट काढावा लागेल, इंटरेस्ट काढावं लागेल आणि त्यावरून आपल्याला काय काढावं लागेल टाइम मीन्स इयर काढावं लागेल. तर इंटरेस्ट सूत्र आहे, त्याचा फॉर्म्युला आहे इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल, इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. किमती टाकून आपण ह्याच्यामध्ये काय करू संख्या ठेवू. अमाऊंट किती आहे टोटल अमाऊंट 17,400 रुपीज आणि प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज. तर मायनस करा यामधून 17,400 मायनस 12,000 004
7 मधून 2 मायनस 5 0. तर या ठिकाणी इंटरेस्ट आला 5400 रुपीज. ठीक आहे. तर आता आपण सूत्र या ठिकाणी इंटरेस्टचं वापरूया. इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन टू 100. तर इंटरेस्ट आज इथे किती आलं 5400 रुपीज. देअरफॉर प्रिन्सिपल किती आहे, प्रिन्सिपल आपण बघितलं 12,000 इंटू या ठिकाणी रेट किती आहे 9. टाइम आपल्याला काढायचा आहे अपॉन टू 100. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. किती उरलं या ठिकाणी 5400 इज इक्वल टू 120 इंटू 9 इंटू टाइम. ओके. 5014 या दोन्हीचा या ठिकाणी मल्टिप्लाय करा. 900 9 2 जा 18 18 ला 8 एक उरला 9 1 9 9 मध्ये 1 प्लस करा 10 इंटू टाइम. 5400 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे केल्यानंतर काय येईल ते डिवायडेशन. परत काटाकाटी 0 0. 27च्या नंबर्स मध्ये या ठिकाणी संख्या येते. 2 7 4 जा 108. 2 7 2 जा 54 अँड 0. 4 1 जा 4 4 5 जा 20. किती राहिली इथे संख्या शिल्लक 5. देअरफॉर 5 इज इक्वल टू टी. टी मीन्स टाइम, इयर्स. तर या ठिकाणी टाइम मीन्स इयर्स किती आल्या हे 5 इयर्स. आपल्याला या ठिकाणी विचारलेलं होतं की हाऊ मेनी इयर्स म्हणजे किती वर्ष लागतील त्याला तेवढं व्याज डिपॉझिट मिळण्यासाठी. तर याचं आन्सर किती आलं, याचं आन्सर आलं 5 इयर्स या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी लागतील. तर 5 इयर्स नंतर त्याला 17,400 रुपीज या ठिकाणी मिळेल. क्वेश्चन नंबर 4. Lataben borrowed some money from a bank at a rate of 10 PCPA interest for 2.5 years to start a cottage industries. If she paid 10,250 rupees as total interest, how much money had the borrowed? तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, लताबेनने गृह उद्योगासाठी काय केलेलं आहे, बँकेतून काही रक्कम घेतलेली म्हणजे कर्जाऊ घेतलेली आहे. कर्जाऊ मीन्स तर 10% दराने 10% अँड 2.5 years. तर तिला काय केलं करण्यात त्या ठिकाणी तिने घेतलेली रक्कम परत त्या घेतलेल्या रकमेवर व्याज त्या ठिकाणी तिला 10,250 रुपये तिने काय दिलेलं आहे, इंटरेस्ट दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रेट, टाइम अँड इंटरेस्ट यावरून आपल्याला टोटल अमाऊंट या ठिकाणी काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, अगोदर आपण बाजूला काढू द्यात. प्रिन्सिपल किती आहे या ठिकाणी, तर प्रिन्सिपल या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. दुसरं रेट किती आहे, रेट 10% आहे. टाइम किती आहे 2.5 years आहे. इंटरेस्ट किती आहे 10,250 आहे. यावरून आपल्याला काय करायचं आहे, आता या ठिकाणी जे टाइम आहे मी प्रॅक्टिस सेट 40 मध्ये सांगितलं होतं
की याला आपण असं सुद्धा करू शकतो, 2 2 प्लस या दोन्हीचं मल्टिप्लाय आणि आलेल्या आन्सर मध्ये 1 प्लस अपॉन 2 अपॉन ही 2 जशाच्या तसे खाली संख्या 2 2 4 प्लस 1 2 इज इक्वल टू 4 प्लस 1 5 अँड 2. अशा पद्धतीने आपल्याला अगोदर काढावं लागेल, म्हणजे सूत्रामध्ये लिहिणं सोपं होईल फॉर्म्युल्यामध्ये. तर इंटरेस्टचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहू. इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. तर इंटरेस्ट किती आहे या ठिकाणी 10,250. देअरफॉर करू तिथं आपण इज इक्वल टू प्रिन्सिपल काढायचं आहे, रेट आहे 10% आणि या ठिकाणी टाइम आहे आपण ज्या ठिकाणी जे हे आहे या ठिकाणी काढलेलं आहे 5/2 या ठिकाणी आपण 100. तर या ठिकाणी आपण खाल्ल्या संख्येने वरच्या संख्येला काटाकाटी करू. 2 1 2 2 5 10. आता ह्या वरच्या संख्येने आपण खाल्ल्या संख्येला काटाकाटी करूयात. 5 1 5 5 2 10 अँड 0. परत ह्या 5 न 5 1 5 5 4 20. तर किती उरलं बघा. देअरफॉर 10,250 इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू वर काहीच नाही, एक उरले फक्त आणि खाली काय आलं 4 आलं. ठीक आहे. तर आपण काय करायचं आता या ठिकाणी 10,025 इकडं आहे हे डिवायडेशन मध्ये, इकडे गेल्यानंतर काय होतं हे मल्टिप्लाय मध्ये जातं. नाहीतर असं आहे बघा, ही एक लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्ट काय करू या ठिकाणी P1 P अँड 4. ठीक आहे, हेच आपण करून घेऊ इथं. आता हे डिवायडेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर हे मल्टिप्लाय मध्ये हे 4 गेलं, हे P प्रिन्सिपल. ह्या दोन्हीचा मल्टिप्लाय करा या ठिकाणी 4 0 0 4 5 20 हे 0 2 राहिले, 4 2 8 8 and 2 10 राहिले, हे 0 या ठिकाणी 1 शिल्लक राहिलं, 4 0 0 आलेले हे 1 अँड 4 1 4. तर या ठिकाणी हे जे उत्तर आलं इज इक्वल टू P प्रिन्सिपल. म्हणजेच ही प्रिन्सिपल इकडे लिहितो आपण, कुठले लिहिलं तर काही फरक पडत नाही, इकडे 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 चालतं. त्या ठिकाणी प्रिन्सिपल या ठिकाणी किती आलं 41,000 रुपीज या ठिकाणी आले. तर या ठिकाणी काय करावं लागेल लताबेनला, काय करावं लागेल लताबेनला या ठिकाणी. लताबेनने जी बँकेतून रक्कम घेतली होती, तर किती रक्कम घेतली होती, प्रिन्सिपल किती घेतलं होतं लताबेनने 41,000 रुपये लताबेनने बँकेतून काय केले होते या ठिकाणी कर्जावर रक्कम घेतलेली होती. तर आपण 41 मधला आपण काय करू 5th क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स इन द टेबल. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, जे ब्लँक्स जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला उत्तर त्या ठिकाणी भरायचं आहे. तर आपण फर्स्ट क्वेश्चनच्या ठिकाणी पाहूया. याचे फर्स्ट प्रिन्सिपल आहे 4,200 रुपीज, या ठिकाणी रेट आहे 7, या ठिकाणी त्याचं टाइम आहे 3 years. आपल्याला या ठिकाणी काय करायचं इंटरेस्ट काढायचं आहे आणि या ठिकाणी टोटल अमाऊंट सुद्धा या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत फॉर्म्युल्याचा वापर करणार आहोत. बघा इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन टू 100. तर इंटरेस्ट दिलेला आहे का नाही, इंटरेस्ट दिलेला नाही. प्रिन्सिपल दिलेला आहे का, दिलेला आहे 4,200 रुपीज.
इंटू रेट आहे का आहे किती आहे 7 इंटू टाइम 3 years अपॉन टू 100 0 0 0 0 therefore I is equal to 42 into 7 into 3 या तिन्हीचा काय करायचं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं आहे. तर अगोदर आपण दोन्हीचा बघूत. 42 मल्टिप्लाय 7 7 2 जा 14 14 ला 4 या ठिकाणी 1 उरलं 7 4 जा 28 28 and 1 29 परत याला आणखी 3 3 4 जा 12 1 उरलं 3 9 जा 27 आणि 1 28 2 उरलं 3 2 जा 6 आणि ही 8 इंटरेस्ट आला 882 रुपीज. म्हणजे एक उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडलं 882 रुपीज. यावरून आपल्याला काय करायचं आहे अमाऊंट काढायचं आहे. तर अमाऊंटचं सूत्र आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 4200 रुपीज आणि इंटरेस्ट आला 882 रुपीज. इथं करा प्लस 480 882 202 808 82 8 plus 2 10 1 उरलं 415 5082 रुपीज हे काय मिळालं अमाऊंट मिळालं 5082 रुपीज या ठिकाणी अमाऊंट मिळालं. आपण आता या ठिकाणी फर्स्ट गणित पाहिलं. आता दुसरं या ठिकाणी प्रिन्सिपल काढायचंय. रेट दिलेला आहे टाइम दिलेला आहे इंटरेस्ट दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचंय अमाऊंट सुद्धा या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण काय करावं लागेल परत फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल. इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू टाइम अपॉन 100. तर इंटरेस्ट किती आहे या ठिकाणी इंटरेस्ट दिलेला आहे 1200 रुपीज इंटरेस्ट दिलेला आहे. ओके. प्रिन्सिपल दिलेला आहे का नाही. प्रिन्सिपल या ठिकाणी प्रिन्सिपल आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रिन्सिपल दिलेला नाही. तिसरं रेट दिलेला आहे का दिलेला आहे. या ठिकाणी रेट 6 दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे किती आहे 4 years आहे. 4 years आहे. परत अमाऊंट या ठिकाणी आपल्याला अमाऊंट काढायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे पूर्ण नंबर्स मिळाले. फक्त काय करायचं आपल्याला या ठिकाणी सूत्रामध्ये या ठिकाणी संख्या टाकायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. इंटरेस्ट किती आहे इंटरेस्ट 1200 इज इक्वल टू P प्रिन्सिपल काढायचं आहे. दुसरं रेट 6 टाइम 4 अपॉन टू 100. तर आपण या ठिकाणी काटाकाटी करूत. 4 1 जा 4 4 2 जा 8 उरले 2 झाले 20 4 5 जा 20. ओके. तर यानंतर आपण पाहूया किती उरला. आता 6 ने 25 काटाकाटी होत नाही किंवा 6 ने 25 एकाच नंबर टेबल मध्ये येत नाही. मग आपण काय करतो या ठिकाणी 1200 therefore principal into 6 upon 25.
आता बघा इथं 1200 या ठिकाणी 25 इकडे डिवायडेशन मध्ये आहे, इज इक्वल टू इकडे नंतर हे काय होतं, मल्टिप्लाय होतं. इज इक्वल टू इथे किती उरलं, P इंटू 6. दोन्हीचं हे करा, या ठिकाणी मल्टिप्लाय करा. 2500 सॉरी 2500 2500 25 टू जा 50, या ठिकाणी 0 5 राहिलं. 25 जा 25 आणि मध्ये 5 काय करायचं, 25 मध्ये प्लस करायचं. हे आलं 30. ओके, 30,000 इज इक्वल टू P इंटू 6. आता परत तेच या ठिकाणी 6 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे गेलं तर डिवायडेशन मध्ये झालं. इज इक्वल टू P प्रिन्सिपल. परत काटाकाटी 6 1 जा 6, 6 5 जा 30, हे उरलेले 30. ओके, 500 इज इक्वल टू देअरफॉर 500 इज इक्वल टू प्रिन्सिपल, मीन्स प्रिन्सिपल इज इक्वल टू किती आलं, 500 रुपीज. तर प्रिन्सिपल किती आहे, 500. इथं आपल्याला काय विचारलेलं आहे बघा आपल्या गणितामध्ये, या ठिकाणी प्रिन्सिपल विचारलेलं आहे. तर प्रिन्सिपल किती आलं आपल्या या ठिकाणी, प्रिन्सिपल आलं 5000 रुपीज. हे 5000 रुपीज. दुसरं काय विचार होता आपल्याला, हे अमाऊंट. तर या ठिकाणी अमाऊंटचं सूत्र आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल किती आलं, 5000 प्लस इंटरेस्ट किती आहे, 1200 रुपीज. या ठिकाणी काय करायचं आहे, 5000 प्लस 1200 रुपये या ठिकाणी प्लस करायचं आहे. 0026. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी टोटल अमाऊंट प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल 5000, इंटरेस्ट 1200 रुपये, दोन्हीचा प्लस केलं तर किती आलं, 6200 रुपीज. हे काय आलं आपलं टोटल अमाऊंट आलं. किती आलं, 6200 रुपीज. ठीक आहे, हे दुसरं उत्तर आपण पाहिलं. आता यानंतर आपण पाहूया ओके. या ठिकाणी आपण थर्ड क्वेश्चन्स पाहूया. या थर्ड क्वेश्चन्स मध्ये या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, प्रिन्सिपल दिलेला आहे 8000, रेट आहे 5%. या ठिकाणी टाइम आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. ओके, इंटरेस्ट दिलेला आहे 800 आणि या ठिकाणी अमाऊंट सुद्धा आपल्याला काढायचं आहे. तर आपण या ठिकाणी पाहूया. तर सूत्राचा वापर करू. इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100. चला यामध्ये काय करतो आपण, ह्या नंबर्स टाकून देऊ त्यात. इंटरेस्ट आहे का, आहे. इंटरेस्ट किती आहे, 800 रुपीज. प्रिन्सिपल आहे 8000 रुपीज इंटू रेट 5 आणि या ठिकाणी टाइम आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे अपॉन 100. तर या ठिकाणी काटाकाटी करू. 0 0 0 0 800. देअरफॉर 800 इज इक्वल टू 80 इंटू 5 इंटू टाइम. ओके, 800 इज इक्वल टू या दोन्हीचा आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. 5 0 जा 0,
5 8 जा 40 इंटू टी. टाइम 800 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे. इकडे गेल्यानंतर काय झालं, डिवायडेशन झालं, इज इक्वल टू टी. आपण काटाकाटी करू. 0 0 0 0 4 1 जा 4 4 2 जा 8. किती उरलं, 2 उरलं, इज इक्वल टू टाइम. देअरफॉर टाइम इज इक्वल टू 2. म्हणजे काय आलं या ठिकाणी, 2 इयर्स आले या ठिकाणी. म्हणजे टाइम निघालं. आता आपल्याला काय काढायचं आहे, अमाऊंट. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल किती आहे, 8000 प्लस इंटरेस्ट 800. दोन्हीचं काय करायचं आहे, आपल्याला प्लस करायचं आहे. 00808 8 8800 रुपीज. हे काय आलं या ठिकाणी, अमाऊंट आलं. म्हणजे आपल्याला पहिलं जे उत्तर होतं, आपलं काय काढायचं होतं, टाइम काढायचं होता. तर टाइम किती आला या ठिकाणी, टाइम 2 इयर्स. ओके. अँड अमाऊंट या ठिकाणी किती आला, 8800 रुपीज. 8800 रुपीज या ठिकाणी काय आलं, हे टोटल अमाऊंट आलं. ठीक आहे. आता आपण ठिकाणी पाहूया क्वेश्चन 4. या ठिकाणी काय केलं कसं सांगितलंय बघा. हे क्वेश्चन 4. प्रिन्सिपल आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलंय, बरोबर आहे. प्रिन्सिपल या ठिकाणी काढायला सांगितलंय. हे प्रिन्सिपल रेट दिलेला आहे, टाइम काढायचा आहे, इंटरेस्ट 6000 दिलेला आहे, आणि या ठिकाणी अमाऊंट 18000 दिलेला आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय काढावं लागेल, प्रिन्सिपल. ठीक आहे. तर प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आहे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तर अमाऊंट आहे 18000, इंटरेस्ट आहे 6000. तर दोन्हीचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. 0 0 0 8 मधून 6 गेले, 2 राहिले, अँड 1 12,000. हे काय आलं या ठिकाणी, प्रिन्सिपल आलं. ओके. तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी, सूत्र वापरायचं आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. तर इंटरेस्ट या ठिकाणी दिलेला आहे, किती दिलेला आहे, 6000. देअरफॉर करतो आपण इथं. देअरफॉर इज इक्वल टू प्रिन्सिपल 12. तर या ठिकाणी आपण इंटरेस्ट 6000 रुपीज इज इक्वल टू प्रिन्सिपल 12,000 इंटू रेट 5 इंटू टाइम आपल्याला काढायचा आहे अपॉन 100. तर या ठिकाणी काटाकाटी करतो. अगोदर 0 0 0 0 6000 इज इक्वल टू 120 इंटू 5 इंटू टाइम. या दोन्हीचा या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. 5 0 जा 5, 5 2 जा 10, 1 राहिलं, 5 1 जा 5 अँड 1 6 इंटू टी.
6000 इकडे आहे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यानंतर आलं डिव्हायडेशन मध्ये इज इक्वल टू टाइम 0 0 0 0 6 7 जा 6 6 7 जा 6 अँड 0 किती आलं इथं 10 इज इक्वल टू टाइम. Therefore टाइम मीन्स इयर पिरियड किती आलं 10 years. आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल सांगितलेलं आहे. तर प्रिन्सिपल आपलं किती आलं होतं, या ठिकाणी प्रिन्सिपल आलं होतं 12,000. तर आपण या ठिकाणी लिहू 12,000 आणि या ठिकाणी टाइम पिरियड किती आला 10. या ठिकाणी टाइम 10 आला. ठीक आहे. तर आता बघा हे लास्ट क्वेश्चन. या ठिकाणी 5 प्रिन्सिपल या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही, काढायचं आहे. रेट 2 and हाफ या ठिकाणी रेट दिलेला आहे. टाइम या ठिकाणी टाइम दिलेला आहे 5 years. इंटरेस्ट दिलेला आहे 2400 अँड अमाऊंट या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय करतो, या ठिकाणी सूत्र वापरूयात, फॉर्म्युला वापरूयात. इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टाइम अपॉन टू 100. तर इंटरेस्ट या ठिकाणी दिलेला आहे, किती दिलेला आहे 2400 इज इक्वल टू प्रिन्सिपल काढायचं आहे इंटू रेट. आपण मागे पद्धत बघितलं की याचं रूपांतर कसं करायचं, 2 इंटू 2 प्लस 1 ह्या दोन्हीचं मल्टिप्लाय आणि आलेल्या उत्तरामध्ये आलेल्या आन्सरमध्ये काय करायचं 1 आपल्याला ऍड करायचं आहे आणि खाल्लं जे आहे ते तसंच्या तसं लिहायचं आहे. 2 2 जा 4 प्लस 1 अँड 2 4 प्लस 1 5 अँड 2. तर या ठिकाणी या पद्धतीनं लिहायचं आहे. इंटू टाइम आहे 5 years अपॉन टू 100. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, काटाकाटी करायचं आहे. 5 1 जा 5 5 2 जा 10 अँड 0 5 1 जा 1 5 4 जा 20. ठीक आहे. तर किती उरलं बघा या ठिकाणी 2400 इज इक्वल टू therefore प्रिन्सिपल मल्टिप्लाय हे 1 1 1 जा 1 अँड हे खाली उरलेलं किती हे 2 आणि या ठिकाणी काय शिल्लक राहिलं 4 शिल्लक राहिलं. तर आपल्याला काय करायचं बघा सोपी पद्धत. 2400 या ठिकाणी डिवायडेशन आहे, इकडे गेल्यानंतर काय होतं हे मल्टिप्लाय होतं, बरोबर पी इंटू हाफ. या दोन्हीचं आपल्याला काय करायचं या ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 400 400 4 4 16 6 या ठिकाणी 1 शिल्लक राहिलं. 4 2 जा 8 अँड 1 9. therefore is equal to P into 1 2. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं, या ठिकाणी नंबर्स कडे हे नंबर्स घ्यायचं आहे. तर काय होतं, ज्या वेळेस अशी संख्या या ठिकाणी इज इक्वल टू च्या बाजूला येते किंवा डावीकडे येते त्यावेळेस ह्याचं काय होतं, याचं इनव्हर्स होतं. इनव्हर्स म्हणजे काय होतं, हे खालची संख्या वरी आणि वरची संख्या खाली
इज इक्वल टू पी. तर 1 आपण 1 या ठिकाणी जर काटाकाटी केली 1 to 2 ची येते, म्हणजे 1 तेवढं काही जास्त फरक पडत नाही. 1 जर या ठिकाणी काटाकाटी केली तर संख्या तेच राहते. 9600 मल्टिप्लाय 1 जरी आपण डिवायडेशन केलं तरी संख्या तेच राहते. म्हणून आपण या ठिकाणी काय करू, डायरेक्ट वरची संख्या लिहून काढू. 9600 इंटू 2 इज इक्वल टू पी. ह्या दोन्हीचा आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करू. 200 200 2 6 जा 12 12 2 राहिलं 1 2 9 जा 18 and 1 हे 19. therefore 19 P. P means प्रिन्सिपल किती आले या ठिकाणी 19,200 या ठिकाणी प्रिन्सिपल आलं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रिन्सिपलचं आन्सर मिळालं, किती मिळालं 9,200. तर या प्रिन्सिपल आपल्याला काय करायचं या ठिकाणी अमाऊंट काढायचं आहे. तर बघा अमाऊंटचं सूत्र आपल्याला माहिती आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आलं 19,200 प्लस इंटरेस्ट किती आहे आपण या ठिकाणी बघितलं, इंटरेस्ट आहे 2,400. ह्या दोन्हीचं काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. 0 0 4 प्लस 2 6 9 प्लस 2 11 एक राहिलं, एक उरला, हातचा एक आला 1 1 प्लस 2. तर या ठिकाणी अमाऊंट आलं 21,600 रुपीज. बघा म्हणजे या ठिकाणी काय आलं, हे अमाऊंट आलं, किती आलं 21,600 रुपीज. तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी आपलं प्रॅक्टिस सेट 41 मधले संपूर्ण आपण या ठिकाणी उदाहरणं पाहिली. हा व्हिडिओ थोडा मोठा नक्की झाला असेल, पण आपल्याला समजावून सांगण्यासाठी जे माहिती सांगणं, जे इन्फॉर्मेशन आपल्याला सांगणं महत्वाचं होतं ते मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अपेक्षा आहे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण उदाहरणं समजली असतील. आपण पुन्हा अशाच व्हिडिओ सोबत आणखी नंतर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.